म्हटलं जातं की निंदकाचे घर असावे शेजारी. बरोबर. त्याला एक अर्थ असायचा की जेव्हा आपल्या आजूबाजूचे राहणारी लोक आपल्याविषयी काहीतरी बोलतात आणि जे आपल्या मनाला लागतं, बरोबर, तेव्हा काहीजण खूप नैराश्यमध्ये जातात, पण काहीजण खूप पॉझिटिव्हली त्या गोष्टींना घेतात आणि काहीतरी करून दाखवतात. पण असे इतके मेसेजेस ना मला आहेत, खूप मेसेज आहेत की मॅडम काही कळत नाही, आमचे शेजारी आहे ना काहीतरी करतात आमच्यावर, किंवा आमचे शेजारी आमच्या दारात काहीतरी टाकतात. बरं, आता नेमकं शेजारी आपले कसे आहेत हे आपल्याला चॉईस करून घर नाही घेता येत, कारण घर घेण्याच्या आधी किंवा तिथे रेंटने जाण्याच्या आधी आपल्याला माहीत नसतं आपले शेजारी कसे आहेत ते. तर हा जो व्हिडिओ आहे ना, हा इतका सुंदर होणार आहे ना, त्यामुळे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. पण तत्पूर्वी मिस्टिकल एरा या माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडक्यावरचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर विषय असा आहे ना की आपले जे शेजार धर्म आपण पाळायचं म्हणतो, किंवा आपण काही शेजारी खूप छान असतात, नो डाऊट. म्हणजे त्यांना म्हणजे ते अगदी आपले नातेवाईक पण जितके छान नसू शकतात ना, तितके आपले शेजारी चांगले असतात. आपल्या सुखदुःखाला आपल्यासाठी धावून येणारे असतात, प्रत्येक गोष्टीत आपली काळजी घेणारे असतात, केअरिंग असतात. म्हणजे काही शेजारी आहे ना, त्यांना तोडच नसतं, म्हणजे नातेवाईक पण फिके पडतात त्यांच्यासमोर. पण काही शेजारी असे असतात ना की ते लायकच नसतात कुठल्या शेजार धर्माच्या. म्हणजे खूप असं होतं, शेजारी काय आणि काही नालायक नातेवाईक काय हे एकच असतात. म्हणजे ते नालायक नातेवाईक आपल्याला परकेच असतात, कारण ते आपल्या वाईटावर असतात. काही शेजारी पण त्याच लायकीचे असतात, ते अजिबात लायक नसतात की तुम्ही शेजार धर्म त्यांच्याशी सांभाळावा. तर मला हे इतकंच सांगायचं आहे आज की आपला जो शेजार आहे, ठीक आहे, तर त्या शेजाऱ्यानं जर आपल्या दारामध्ये उतारा टाकला, किंवा बरेच जणांनी मला मेसेज केलेले आहेत किंवा कॉमेंट जर तुम्ही वाचाल तर त्याच्यामध्येही आहे की जो शेजारी राहणाऱ्या व्यक्ती आहेत ते दारात येऊन काहीतरी लिंबू, मिरची, मीठ वगैरे असं काहीतरी टाकून गेला. काही जण असे असतात की आपण समोरून जात असताना शेजारी आपल्यासमोर थुंकतात. आणि लक्षात घ्या, काही जण असे असतात की मुद्दामून खरकटं पाणी आपल्या दाराच्या समोर टाकतात. काही जण असे असतात की मुद्दामून कपडे वाळत टाकतात ना, तर ते अशा पद्धतीने टाकतात ना की त्यांनी आपल्या दारामध्ये अडचण होते. काही जण मुद्दाम दारामध्ये कचरा ठेवतात. बघा, जितक्या व्यक्ती तितक्या विकृती असं म्हटलं जातं. प्रत्येक व्यक्ती चांगली असते हे गरजेचं नाही आहे, पण तो व्यक्ती तसा आहे म्हणून आपण तसं व्हायचं का? नाही. मी स्पष्ट सांगते तुम्हाला, नाही, आपण तसं व्हायचं नाही, कारण त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये प्रचंड फरक आहे. कारण तो ते सगळं करतो जे तुम्हाला त्रासदायक आहे, त्याने तुम्हाला त्रास होतो, ठीक आहे. काही जण असे असतात शेजारी की ते अशा प्रकारचं काहीतरी करतात ना की ती जी फॅमिली असते ना ती भोगतच राहते, पण तिला त्यातनं काही उपायच निघत नाही. काही फॅमिली असतात जे शेजारी असं करतात म्हणून घाबरून जातात, आणि काही फॅमिली अशी असतात की घाबरतात पण आणि यांच्या काय नादी लागायचं हाही विचार करतात आणि शहाण्यासारखं गप्प बसतात. आता माझे मागचे काही व्हिडिओज होते, त्याच्यावर काही अतिशहाण्या लोकांनी, म्हणजे असतील अंधश्रद्धा निर्मूलनवाले, त्यांनी येऊन अगदी कमेंट केलं होतं की हे काहीही काय सांगताय, असं कुठे होतं का, जग कुठे चाललं आहे, तुम्ही कुठे चाललायत, अहो आम्ही ना या जगातच राहतो आणि जसं जग चाललं आहे ना तसंच आम्हीही चालतो. तर तेव्हा तोंड उचलून ना माझ्या व्हिडिओवर येऊ नका आणि फालतू कमेंट देऊ नका, ठीक आहे. नाहीतर तुमची चांगलीच काढली जाईल, आणि तसा पण माझा नाद करायचा नाही, हे पहिलं लक्षात ठेवायचं. आता महत्त्वाचं काय आहे की जसं शेजारी आपले असे असतात ना, तसे इथे व्हिडिओवर पण यूट्यूबला काही जण असे असतात अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेले, ते येतात ना असे बागडायला आमच्या व्हिडिओंवर आणि काहीतरी फालतू कमेंट देतात, कारण त्यांना वेळ जात नसतो, त्यांचं कोणी ऐकत नसतं, म्हणून त्या अशा चांगल्या व्हिडिओंवर येऊ नको त्या बिलिंदर लोकांसारख्या कमेंट्स देतात. एनिवेज, तो माझा विषय नाही आहे, पण मी एवढंच सांगेन की माझा नाद करायचा नाही. तर शेजार धर्म आपल्याला तर पाळायचा नसेल, कारण आपले नालायक शेजारी आहेत, बरोबर. तेव्हा काय करायचं,
की सगळ्यात महत्त्वाचं असतं की जर कोणी उतारा टाकला, कोणी काही लिंबू, मिरच्या, हळदी, कुंकू फोडून टाकलं, कोणी बिब्बा टाकला, कोणी खरकटं पाणी टाकलं, किंवा जाता जाता आपल्या दारात थुंकलं, किंवा कोणी जाता जाता दारात तांदूळ टाकले, किंवा कोणी जाता जाता कुठली पुडी दारामध्ये टाकली, कोणी भाताच्या मुदी टाकल्या, अशा सगळ्या जेव्हा गोष्टी होतात ना, तेव्हा एक काम करायचं, सगळ्यात महत्त्वाचं काम, ते तिथे पडून द्यायचं. आधी ते लक्ष द्यायचं नाही आणि मनात हे घ्यायचं नाही की ह्यांनी मुद्दामून टाकले, आता हे माझं काहीतरी करणारच आणि मला काहीतरी होणारच, किंवा माझ्या फॅमिलीला त्रास हा होणारच, हे मनात धरायचंही नाही. माझ्या कमेंटमध्ये मी दिलेलं आहे माझ्या काही व्ह्युअर्सना की इग्नोर करा. तर इग्नोर करणं सोपं नसतं, कारण ते आपल्या दारासमोर घडत असतं, त्यामुळे इग्नोर करता येत नाही. तरी पण मी सांगेन इग्नोर करा. याचं कारण असं आहे, तुम्ही त्या गोष्टींना जास्त कनेक्ट राहिलात, तुम्ही त्या गोष्टींकडे जास्त पाहत राहिलात ना, तर त्याचा त्रास तुम्हाला त्यांनी विचार केल्यापेक्षा पण दसपट जास्त होईल. तेव्हा जो शेजारी आपला दुश्मन आहे ना, त्याच्या कुठल्याच कृतीकडे लक्ष देऊ नका. त्याच्या कृतीकडे लक्ष देत बसाल ना, तर तुम्ही तुमची कृती आहे ना, ती कुठेतरी विस्मरणात घालवाल. कारण तुम्हाला ॲक्शन, रिॲक्शन्स हे करावंसंच वाटणार नाही, कारण तुम्ही इतके हतबल झालेले असाल, तुम्ही इतके हारल्यासारखे वागायला लागाल. कारण त्यांनी जे करायचं ते केलं, पण तुमच्या विचारांनी, तुमच्या भीतीने, तुमच्या ॲक्शनने, तुमच्या कृतीने आहे ना, तुम्ही स्वतःला दुबळं करून घेतलं. ठीक आहे. आणि मला कॉमेंटमध्ये बरेच जण सांगतात, ह्यांनी माझ्या नवऱ्यावर वशीकरण केलं, अमक्यानी असं केलं, तमक्यानी तसं केलं. मी किती व्हिडिओमधनं टाहो करून सांगते, बेंबीच्या देठापासून सांगते की त्या गोष्टींना मान्य करू नका. ह्यानी ते केलं, ह्यानी हे केलं, अमक्यानी केलं, फलाण्यानी केलं, हे करूच नका ना तुम्ही. आणि कशाला तुम्ही कनेक्ट होता त्या गोष्टींना? कोणी काहीतरी करतं आहे, ह्या गोष्टींना कनेक्ट होऊ नका. कारण ते करता तिथेच तुम्ही मोठी चूक असते तुमची. कारण हे बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, समोरच्याला माहीत असतं की आपण हे केल्यावर ही व्यक्ती घाबरणार आहे, कारण तुमचे मायनस पॉईंट तुम्हीच त्या व्यक्तीला देत असता आणि नेमकं त्याने करायला आणि तुम्ही घाबरायला. त्यामुळे त्याचं काम तुम्ही सोपं करताय, त्यामुळे घाबरून जाऊ नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला एक गोष्ट सांगायची आज, की कुठलीही गोष्ट मान्य करता, ॲक्सेप्ट करता, कोणी तुमच्यावर काहीतरी करतं आहे, म्हणजे तुमची एनर्जी इतकी लो आहे, तुमचा ऑरा तुम्ही इतका लो केलेला आहे ना, की कोणी काहीतरी करतं याच्यामध्ये इतके अडकून राहता ना, की तुम्ही त्यातून बाहेरच निघत नाहीत. म्हणजे कितीही कोणी शहाणपणाने जरी सांगितलं ना, की कोणी काहीही करू शकत नाही तुमच्यावर. तुमच्या गुरूंवर विश्वास आहे ना, त्या गुरूंवर अविश्वास दाखवू नका, असल्या नको त्या गोष्टींना मान्य करून. पहिली गोष्ट आलं लक्षात? त्याला टाकायचं आहे, त्याने तुमच्या दारासमोर टाकलं, ठीक आहे. तुम्ही असा विचार करायचा, माझं कोणीच काही बिघडवू शकत नाही. कळलं? न बिघडवू शकणारा जो असतो ना, म्हणजे आता सपोज त्याने टाकलं आणि तुम्ही मान्य केलं, म्हणजे तुम्ही तुमचंच बिघडवून घेतलं. पण त्याने टाकले आणि तुम्ही मान्य नाही केलं, तर तुमचं काडीचं काहीही बिघडणार नाही. कळलं? पण तरीही तुम्हाला भीती वाटत असेल, तर मी तुम्हाला खूप सोपं सांगणार आहे काम, की ती भीती तुमच्या मनात न जाईल. सगळ्यात महत्त्वाचं असतं की त्याच्या आजूबाजूला, म्हणजे जे काही टाकलेलं असतं ना, त्याच्या आजूबाजूला जायला अजिबात घाबरू नका. ते काही तुम्हाला उठून खाणार नाही आहे, ही पहिली गोष्ट. जाडं मीठ हातात घ्यायचं, ठीक आहे. जाडं मीठ घ्यायचं, एका हातात गोमूत्र घ्यायचं. गोमूत्र एका फुलपात्रामध्ये घ्या किंवा काचेच्या एका बाऊलमध्ये घ्या आणि त्याच्यामध्ये थोडंसं, त्या गोमूत्रामध्ये आहे ना, थोडं गंगाजल पण टाका, हळद टाका, ठीक आहे. आणि कापूर असतो ना, तो चुरून त्या ह्याच्यामध्ये टाका आणि जिथे टाकलेलं असतं ना, तिथनं चालत जायचं आणि त्या ह्याच्यावर ओतायचं. जी वस्तू ठेवली असेल, जी टाकली असेल ना, त्याच्यावर ते ओतायचं आणि रिंगण तयार करायचं त्याच्याभोवती. रिंगण तयार करायचं. त्याने ते करून तुम्ही घरात यायचं, पण ते जे तयार केलेलं पूर्ण पाणी तिथेच फेकायचं आहे. घरात यायचं, अजिबात कोणाशी न बोलता डायरेक्ट हातपाय तोंड धुवायचं, आंघोळ केली तर अतिउत्तम, ठीक आहे. आणि देवासमोर उभं राहून कपाळी कुंकू लावायचं आणि हळद लावायची आणि आपल्या उंबऱ्यावर हातामध्ये पाणी घ्यायचं तांब्यातनं आणि आपल्या पूर्ण उंबऱ्यावर शिंपडायचं आणि स्वामींचा तारक मंत्र म्हणायचा. कळलं? ही एक प्रोसेस आहे. दुसरी प्रोसेस मी तुम्हाला सांगते. तुम्ही काय करायचं,
तेच पहिली प्रोसेस तुम्हाला करायचीच आहे. हाऊ एनी कॉस्ट यू हॅव टू डू, तुम्हाला ती करायचीच आहे. पण दुसरी प्रोसेस अशी आहे की जाडं मीठ हातात घ्यायचं, कम्प्लिटली अगदी मूठ भरून हातात घ्यायचं आणि आपल्या घरापासून त्या व्यक्तीच्या घरापर्यंत फेकत जायचं, त्याच्या दारापर्यंत फेकायचं. तो करतोय म्हणून तुम्ही हे करा असं नाही आहे, पण तो जे काही करत असेल त्याची नेगेटिव्हिटी तुमच्यापर्यंत येऊ नये म्हणून ही प्रोसेस आहे, ही करायची. दुसरं हे करायचं की घरामध्ये छोटंसं मिरचीचं झाड आणून ठेवायचं, ठीक आहे. आणि जर तुम्ही चाळीत राहत असाल, तुम्ही बंगल्यात राहत असाल किंवा तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल, पण फ्लॅटमध्ये राहत असाल तर ते झाड गॅलरीत ठेवा. पण जर बंगल्यात आणि चाळीत राहत असाल तर ते झाड दाराच्या पुढ्यात ठेवा. म्हणजे जे कोण काही करतं ना ते तुमच्या घरात शिरणार नाही, कारण तिथे प्रोटेक्शनसाठी तुम्ही ते कुंडीत मिरचीचं झाड ठेवलेलं आहे. आता कुठलीही कलरची मिरची विचारू नका, हिरव्या कलरची मिरची आहे. तर ते झाड तुम्ही ठेवताय. छायादान तुम्हाला मस्ट आहे, तुम्हाला करायचंच आहे छायादान. अमावस्या पौर्णिमेला बाहेर पडण्याच्या आधी, कधीही बाहेर पडण्याच्या आधी आपल्या कपाळी मारुतीच्या उजव्या पायाचा शेंदूर एका डबीत घरात आणून ठेवायचा देवळातला आणि कपाळी बरोबर मधोमध लावायचा. ह्या खूप सोप्या प्रोसेस मी सांगितलेल्या आहेत आणि पुन्हा सांगू इच्छिते की न घाबरता, कुणालाही न घाबरता, कोणी आपल्याला काही करेल हा विषय दूरच ठेवायचा. स्वतःवर विश्वास ठेवायचा, स्वतःमध्ये खंबीरपणे उभं राहायचं. तुम्ही खंबीर नसाल तर दुनिया तुमचं पाणी ओळखून जाईल की तुम्ही घाबरट आहात, यांच्यावर काही करू शकतो. त्यांना काही येत पण नसेल ना, तुमच्या शेजारवाल्यांना काही माहीत पण नसेल, ते काही करत पण नसतील तरी तुम्हाला घाबरवण्यासाठी उतारी फुतारी टाकून जातील आणि तुम्ही घाबराल, बरोबर ना. तुमच्या दाराच्या बाहेर ना काळ्या फडक्यामध्ये तुरटी बांधून लावून टाका, सगळ्यात सोपा उपाय. आणि घरामध्ये रोज दिवाबत्ती, पूजा अर्चा, धूप धुपारे झालेच पाहिजेत. घराच्या सर्व कॉर्नर्समधनं घंटी वाजलीच पाहिजे. संध्याकाळी 7 वाजता आपल्या तुळशीच्या पुढ्यात तुपाचा दिवा लागलाच पाहिजे. आणि हे का करायचं? तुपाचा दिवा हे आपल्या घरामध्ये सकारात्मकतेचा प्रकाश टाकतं, आपल्या मार्ग मोकळे होतात, आपली उन्नती म्हणजे ग्रोथ होते सगळ्या गोष्टींबाजूने, चारी बाजूने आपली ग्रोथ होते, प्रगती होते म्हणजे. तर तेव्हा ह्या काही ना आपल्याला आपल्या पूर्वजांनी किंवा आपल्या जुन्या लोकांनी ना खूप छान छान शिकवलं आहे, पण आपण ना त्याच्याकडे लक्षच देत नाही. आपण काय करतो, देवळात जातो, देवा मला हे दे, ते दे, ते दे, हे त्रास देतात, ते त्रास देतात. पण जर तुम्ही स्वतःची मदत करू शकत नसाल ना, तर देव पण तुमची मदत करत नाही, हे कायम लक्षात ठेवा. तेव्हा तुम्हाला मी सांगितलेल्या प्रोसेस भरपूर विश्वासाने करायच्या आहेत, खूप विश्वासाने करा. दर शनिवारी, दर अमावस्येला आणि दर पौर्णिमेला 1 लिंबू एक धारी मिळालं तर अतिउत्तम. ते आणून तुमच्या पूर्ण अगदी डोक्यावरून फिरवून अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाची उलटी दिशा अशा पद्धतीने पायापर्यंत फिरवायचं, पुन्हा वर आणायचं, पुन्हा फिरवायचं, असं 7 वेळा फिरवायचं. आणि आपल्या घरामध्ये आपल्या गॅस असेल, स्टोव असेल, चूल असेल, जे काही असेल त्याच्यावर जाळायचं आहे. असं जाळायचं ना की पूर्ण चारी बाजूने त्याचा कोळसा झाला पाहिजे आणि ते लिंबू आहे ना एकदम हलकं झालं पाहिजे. आणि नंतर ते लिंबू तुम्हाला कचऱ्यात टाकायचं आहे, अजिबात घरामध्ये ठेवायचं नाही. आणि ते कचऱ्यात टाकल्यावर तो कचरा मात्र दरवाजाच्या बाहेर ठेवून द्यायचा. लहान मुलांवरनं पण हे करू शकता. जितके व्यक्ती घरात आहेत त्या सगळ्या व्यक्तींवरनं तुम्ही लिंबू वेगवेगळे काढू शकता. आणि जर एकच लिंबू असेल तर एकच लिंबू सगळ्यांवरनं काढा, म्हणजे तुमची बचत पण होईल. तर मला वाटतं पुरेसं मी सांगितलेलं आहे तुम्हाला, कारण एका व्हिडिओमध्ये खूप काही सांगण्यात आणि तुम्हीच कन्फ्यूज होऊन जाल म्हणून सांगत नाही आहे. पण जितकं शक्य आहे तितकं सांगितलं आहे आणि जितकं गरजेचं आहे तितकं सांगितलेलं आहे. तर तेव्हा मंडळी हे सगळं नक्की करा. तुम्हाला
खूप रिलीफ मिळेल, खूप रिलीफ मिळेल. आणि घरामध्ये सतत स्वामींचा जप चालू ठेवा, सतत चालू ठेवा. आणि ज्या व्यक्तींना, कुठल्याही व्यक्तींना जर कुठली बाहेरची बाधा झाली असेल ना, तर त्यांनी ना एक काम करायचं आहे. म्हणजे आपल्या शेजाऱ्यांनी जर असं काही करून काहीतरी असं सणक आली असेल, काहीतरी लो फील होत असेल, खूप विचित्र वाटत असेल, तर गाणगापूरला जा. नाहीतर मग नगरमध्ये मढीच्या जवळ मायंबा म्हणून नाथांचं ठाणं आहे, तिथे जाऊन मात्र दर्शन नक्की घ्या आणि तिथली उदी घरी घेऊन या. खूप रिलीफ मिळेल तुम्हाला, खूप म्हणजे खूप. मी सांगू शकत नाही, इतकं चमत्कारिक ती प्लेस आहे, इतकी चमत्कारिक ती जागा आहे नाथांची. तुम्ही नक्की जाऊन या. आणि तिथे जाऊन जे तुम्हाला समाधान मिळतं ना, आतून समाधान मिळतं ना, ते कुठेच जगाच्या पाठीवर मिळणार नाही. एक तर नाथांच्या दाराचा, नाहीतर दत्त महाराजांच्या दाराचा. आणि मग पहा आत्मोन्नती कशी होते ती. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक मात्र नक्की करायचा आहे. व्हिडिओ शेअर जास्तीत जास्त करा, कारण हा प्रॉब्लेम खूप जणांचा आहे. हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवून तुम्ही त्यांना मदतच कराल. आणि ज्यांनी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नाही केलं त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. मिस्टिकल एरा या नावानं माझं फेसबुक पेज आहे, माझं इंस्टाग्राम पेज आहे. प्लीज त्याला फॉलो करा. आणि काही जे प्रोडक्ट्स तुम्हाला हवे असतात ते सगळे या वेबसाईटवर आहेत. वेबसाईटची लिंक, इन्स्टाची लिंक आणि फेसबुकची लिंक ही माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तेव्हा तिथे जाऊन नक्की त्या सगळ्यांना भेट द्या. पुन्हा आपण लवकर भेटू. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा.